नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पैठण डीवायएसपी पथकानं वाळू तस्कराविरुद्ध केली कारवाई, मात्र गौण खनिज विभागाचा देखावा. पैठण विभागाचे डीवायएसपी सुनील पाटील यांच्या पथकानं पाटेगाव येथील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या विरुद्ध सोमवारी 19 रोजी कारवाई केली. मात्र जिल्हा गौण खनिज विभागाच्या पथकानं वाळू उत्खनन करणाऱ्या यारी मशीनच्या दोऱ्या जाळून कारवाईचा देखावा केल्याचा प्रकार घडलाय. अधिक माहिती अशी की पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव, नायगाव, वडवळी गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची तस्करी करणारी टोळी खुल्याम नदीतील लाखो रुपयाच्या वाळूवर दरोडा टाकत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्यानं सोमवारी रोजी पैठण विभागाचे डीवायएसपी सुनील पाटील यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गणपत भवर, अरुण जाधव, भगवान धांडे, ओम ढाळे यांनी पाटेगाव येथील गोदावरी नदीत छापा मारून अवैधरित्या वाळूची तस्करी करत असताना उत्खनन करणारी यारी मशीन ट्रॅक्टर जप्त करून पोलीस हवालदार राजेश आठवळे यांच्या तक्रारीवरून सोमनाथ अर्जुन घेवारे राहणार पाटेगाव तालुका पैठण विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब आव्हाड करतायत. दरम्यान रविवार रोजी रात्री जिल्हा अधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचे प्रमुख दिनेश झापले यांच्यासह पथक पैठण इथं कारवाईसाठी आलं होतं. परंतु सदरील पथकानं वाळू उत्खनन करणाऱ्या यारी मशीनच्या दोऱ्या जाळून कारवाईचा देखावा तयार करून गेल्याचा प्रकार घडलाय.